हाय हॅलो नमस्ते, मी सुवर्णा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे सुवर्ण व्लॉग. तर इथे उत्कर्षची सायकल खूप दिवसापासून घरामध्येच होती. म्हणजे बिल्डिंगचं जे कन्स्ट्रक्शन चालू आहे त्याच्यामुळे उत्कर्षला इथे खेळायलाही भेटत नव्हतं. त्याच्यामुळे ती घरात होती आणि बाहेर लावायला जागाही नव्हती. तर फायनली त्याने आज घरात साफसफाई केली थोडीशी. त्याच्यामुळे फायनली त्याने ती सायकल बाहेर काढून घेतली त्याच्या बाबांकडून आणि म्हटलं, मम्मा मला काही कर, आज हवा भरून दे. तर सकाळपासून त्याचं चाललेलं होतं की मला हवा भरून दे भरून दे, कारण त्याच्या बाबांनी आधीच सांगून गेले होते. तर मी पूर्ण दिवस कंटाळा केला. म्हटलं आता असंही काम चालूच आहे बाहेर, तर काही तुला खेळायला तर भेटणार नाही आहे, पण मग कशासाठी हवा भरून हे करतोस, जाऊया सावकाश जाऊया सावकाश. तर मी माझी घरातली कामं करत होती. घरात जरा भांडे वगैरे घासायला काढलेली होती थोडी, म्हणजे घरात टेबल वगैरे, त्याचं स्टडी टेबल वगैरे सरकवायचा होता, मशीन सरकवायची होती, कारण की दरवाजातनं आम्हाला खूप अडचण होत होती. तुम्ही नेहमी पाहत असाल की आम्ही जेव्हा घरामध्ये येत होतो ना, तेव्हा आम्हाला घरात सहजासहजी एंट्री करायला येत नव्हतं. म्हणून मला ती मशीनही शिफ्ट करायची होती साईडला, जेणेकरून दरवाजा व्यवस्थित पूर्ण उघडून घरामध्ये येता येईल. तर मग मी म्हटलं होतं आज मी फायनली त्याचा टेबल सरकवणार आहे आणि त्याच्या पुस्तकं वगैरे व्यवस्थित लावून देईल त्याला. तर तसाही पसारा कितीही साईडला सरकवला, म्हणजे कुठेही ठेवला तरी तेवढाच पसारा असतो घरामध्ये, कारण की कितीही सरकवलं तरी जागा ही तेवढीच राहते. तर फक्त वस्तू इकडच्या तिकडे केलेल्या आहेत आणि भांडे वगैरे घासलेले आहेत किचनमधले थोडेसे. तर तेवढंच त्याच्यात मी थकून गेली होती. आणि त्याच्यानंतर सकाळपासून मी त्याला सांगत होती, आणि त्याला सुट्टी होती, मेन म्हणजे 14 एप्रिलची सुट्टी होती. तर त्याच्यामुळे सकाळपासून तो माझ्या मागे लागला होता, मम्मा चल ना चल ना. तर दिवसभर मी थकली होती आणि अक्षरशः त्यांनी मला खूप मदत करू लागला कामामध्ये. आणि म्हटलं, मम्मा किती उशीर झाला ना तरी आज जायचंच आहे हवा भरायला. तर इथे 9 वाजले होते. तर 9 वाजले होते, माझं जेवणसुद्धा बाकी होतं आणि खरंच मी खूप थकली होती ना, मला कंटाळा आला होता जेवण बनवायचासुद्धा. पण म्हटलं होतं, विचारच केला होता मी की बाहेरून मागवते काहीतरी, पण तिथे पण 200-300 रुपये गेले असते आमच्या दोघांपुरतंच मागवायचं जरी असलं तरी. कारण उत्कर्षचे बाबा नव्हते जेवायला. तर मग मी म्हटलं, बाहेर खर्च करण्यापेक्षा, जेवण मागवण्यापेक्षा मी असं करते, जी गरजेची वस्तू आहे ती घेते आणि घरी जाऊनच मस्तपैकी शॉर्टकट काहीतरी करते. तर मग मी तेवढ्या पैशामध्ये इथे खर्च न करावं, म्हणजे तो पैसे वाचवले आणि मग इथून तूप घेतलं आणि दही घेतलं. म्हटलं चला घरी जाऊन मस्तपैकी मसाले भात करूया आणि मसाले भात खाऊया. तर म्हणजे बाहेरून मागवलं असतं तर खर्चही झाला असताना आपल्याला ही वस्तू घेताही नसती आली. तर मग मी असं केलं, तूप घेतलं आणि मी म्हशीचं घेत असते तूप, पण इथे म्हशीचं नव्हतं. तर म्हशीचं तूप घेतलं, म्हशीचं तूप भेटलंच नाही, सॉरी, गाईचं तूप घेतलं, दही घेतलं आणि छोट्या ना 10 रुपयाच्या ना 3 चक्के घेतल्या. मला खूप म्हणजे एनर्जीच नव्हती राहिली माझ्यामध्ये. आणि उत्कर्षला सांगत होती, आज नको उत्कर्ष, सायकलला हवा भरायलाही नको आणि बाहेर जायलासुद्धा नको, पण त्याने ऐकलंच नाही. पण म्हटलं चला काही हरकत नाही, दिवसभर त्याने मला खरंच खूप मदत केली होती. मग गेली 9 वाजता आणि मग तुम्ही पाहू शकता हवा वगैरे भरली. आणि मग थोडंसं त्याने हट्ट केलं, चल ना मम्मा थोडंसं मी सायकलिंग करतो. ह्या टायमाला मी सायकलसाठी घेऊन जात नाही त्याला सायकलिंगला, पण गेली घेऊन. आणि इथे पाहू शकता तो जरा सायकलिंग करतो आहे आणि मी मस्त अशी बसली आहे. आणि इथे बसून मी ना जी शेंगदाण्याची चिक्की घेतली होती ना, त्यातल्या अक्षरशः 2 मीच खाल्ल्या आणि उत्कर्षसाठी 1च ठेवली. तेव्हा मला जरा थोडंसं असं बरं वाटायला लागलं. तर इथे उत्कर्ष सायकल खेळतो आहे. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा मला तो हट्ट करत होता त्या टाईमला जायला, पण इतक्या उशिरा मी नाहीच शक्यतो, कारण की तिकडे डॉगीज वगैरे भरपूर असतात आउटसाईडला, म्हणून मला भीती वाटते डॉगींची. तर इथे मग त्याला सायकल खेळवून आणलं आणि 9:45 वाजले होते. मग घरी आली, पटकन मी भात लावला आणि इथे त्याने आता सायकल बाहेरच ठेवली. आता घरामध्ये सायकल नाही आहे, बाहेरच त्याने त्याची पप्पांची गाडी असते ना त्याच्या बाजूला लावून दिली. आणि आता इथे काय खेळतो आहे मलाही माहीत नाही. त्याचं ते काहीतरी इन्स्ट्रुमेंट आहे, त्याच्याबरोबर ते काय रबर लावतो आहे आणि त्याच्याबरोबर काय खेळतो आहे.
तर त्याला काही नाही लागत, काही असलं खेळायला तरी चालतं, फक्त खेळायला व्यवस्थित पाहिजे आणि अगदी शांतपणे तो खेळत असतो. तर इथे मी सकाळी भांडी वगैरे घासून घेतली होती, खालची सारी किचनच्या खालचं वगैरे सगळं साफसफाई केली होती. परत इकडचे डबे उभे होते ते पण सगळे काढून घासून वगैरे ठेवले होते. टेबल सरकवला होता, मशीन सरकवली होती आणि उत्कर्षचे टेबलवर ना मी काहीच ठेवलं नाही. उत्कर्षला म्हटलं टेबलवर काहीच ठेवू नकोस तू, पुस्तकं वगैरे सगळं तुझं खाली ठेव, जे हवं तेव्हाच तो अभ्यासाला पुस्तकं घेत जा. तर तो बोलला हो मम्मा चालेल, टेबलवर काहीच ठेवलं नाही. आणि इथे मी भात लावून घेतला होता आणि तिथेच बसली होती आणि तुम्हाला सांगत होती खरंच खूप थकायला झालं आहे आज मला. आणि ह्याच तुमच्याशी गप्पा मारत होती आणि उत्कर्ष तिकडून तुम्हाला हाय करत होता आणि खेळतसुद्धा होता. उत्कर्षला असं ना बाहेर मोकळं असं जाऊन खेळायला आहे इथे भरपूर, पण तो नाही जास्त कोणामध्ये जात. तो आपला तो एकटाच असतो, घरी खेळत असतो, घरातच खेळत असतो किंवा माझ्याबरोबरच असतो. बऱ्यापैकी तो माझ्याबरोबरच असतो. आणि इथे माझा भात करून झाला आणि पाहू शकता तुम्ही मसाले भात केला. मग त्याला दही दिलं नाही कारण की त्याला कफ होता आणि त्याचा कफ हल्ली जातच नाही कारण की शाळेमध्ये AC बसवलेले आहेत आता नवीन. तर हा खूप थंड असतं असं सांगत असतो तो. आता आम्हालाही माहीत नाही, तर त्याच्यामुळे कदाचित त्याची सर्दी जात नाही असं वाटतं. पण केळीसुद्धा त्याला सहन होत नाही. तर इथे पाहू शकता मशीन सरकवल्यामुळे दरवाजामध्ये ना भरपूर अशी जागा झालेली आहे जाण्या येण्यासाठी. आणि इथे मी तुम्हाला दाखवत होती मी काय काय केले. आणि इकडे गोणी दिसते ना ती ग्रीन कलरची, त्याच्यामध्ये सगळं का रद्दी वगैरे असं मी काढलेलं आहे टाकून देण्यासाठी. आणि इथे तुमच्याशी बोलत होती मी, सांगत होती उत्कर्ष मला खूप मदत करतो वगैरे असं तसं खूप काही सांगत होती. तर चला पाहूया, आपण ऐकूया. काल पण भात खाल्ला होता. भात झाले, मी बसली आहे, उत्कर्ष जेवतोय. अशी झोप आली ना मला, खूप खूप म्हणजे झोपाच वाटतं इथेच झोपून जावं, इतकी झोप आलेली. पटपट आवर. सकाळीचा मी अगोदरच्या ब्लॉगचा एंड केला होता, ज्याने मी सकाळी ब्लॉग चालू केले. सकाळी नाही केलं जास्त काही, सकाळी आम्ही कामातच बिझी होतो, मी ब्लॉग शूटच नाही केला बिलकुल. टेबल आपण इकडे घेतला आणि उत्कर्षची पुस्तकं तिथे खाली ठेवलीत, उत्कर्षच्या मागे काही मशीनच्या खाली ठेवलेत आणि काही तिथे आणि त्याला ना सांगितलं शाळेची पुस्तकं घ्यायची, बॅग भरायची, बॅग वगैरे तिथेच ठेवायची. या घरात कितीही कसंही आवरा, काही फायदा नसतो, व्हायचा तेवढाच पसारा होत असतो, माहितीये. ह्याला ना खरड खूप आवडते. जा डब्बा, मी डब्यात काढून ठेवते आणि मग खरड देते तुला. हात नाही घालू तसा, खरड काय माहिती आहे की नाही त्याच्यामध्ये. पाहते एक डब्बा आणि तू त्यात काढून देते, जरा मोठा घे, भात जास्त. खरड इतकी काही नाही होत, आज काही भात लागला नाही त्याला. भात करपलेली खरड खूप आवडते. डब्बा घे ना, तो नको दुसरा. घेतल्यासारशी डब्बा जर ठेवून दिला ना तर दुसऱ्यांदा काम नाही वाढत. आता तशी काम लगेच पूर्ण करायचं म्हणजे दुसऱ्यांदा काम वाढत नाही जास्त. मी ना माझ्या मनातलं त्याच्या बाबांशी पण एवढं बोलत नाही, मी कोणाशीच बोलत नाही एवढं सगळ्या गोष्टी मी त्याच्याशी बोलत असते. मला जे योग्य वाटतं सांगाव्याशा त्या सगळ्या गोष्टी मी त्याला सांगते की भविष्यात त्याला त्या कोणत्याही गोष्टीचा म्हणजे सगळ्या गोष्टी माहीत असाव्यात असं मला वाटतं. म्हणून मी त्याला एक माहिती म्हणून सांगत असते की तो त्या गोष्टीमध्ये फसू नये किंवा खूप काही गोष्टी आहेत त्या सांगते त्याला, जेणेकरून त्याला त्या फायद्याच्या ठरणार भविष्यामध्ये. कदाचित काय सांगावं, उद्या मी असेल नसेल, हो की नाही. आई जशी असते ती आपल्या मुलांना सावध करत असते, नाहीतर दुसरे काय फायदा घ्यायलाच बसलेले असतात, हो की नाही. लोक फायदा घ्यायलाच बसलेले असतात, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट आपण सांगितलेली बरी. भले काही गोष्टी योग्य असो वा नसो, आता सांगायची वेळ असो वा नसो माहीत नाही, पण कदाचित उद्या मी नसेल ना तर मग ह्या गोष्टी त्याला कधीही कुणीही सांगणार नाही. उलट माझ्या कदाचित त्या चुकीच्या गोष्टी त्याला सांगू शकतात इतर जण, योग्य गोष्टी कुणी सांगणार नाही. म्हणून मीच त्या गोष्टी सांगत असते, कुणाला पटो वा ना पटो.
आणि आता खरंच खूप थकलो आहे आम्ही. आता आम्ही झोपून जाणार आहोत. ब्लॉगचं इथेच एंड करत आहे. आपला आजचा ब्लॉग आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी आपण आपली काळजी घ्या. चला तर गुड नाईट. बाय बाय. बाय.